गीता धर्म मंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे श्रोते बंधू भगिनींनो, तुम्हाला माझा सर्वांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आज मी तुमच्याशी पैठणचे संत एकनाथ महाराज की ज्यांचा उल्लेख शांतीब्रह्म असा केला जातो, किंवा आमच्या बहिणाबाईंनी त्यांचं कौतुक करताना जनार्दने एकनाथ स्तंभ दिला भागवत असं कौतुक पण केले. अशा या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र आणि कार्य आज मी आपल्यासमोर मांडणार आहे. नाथांचा जो काळ आहे तो इसवी सन 1533 ते 1599 असा आहे. अर्थात नाथांचं निर्वाण 1599 साली झालं. त्या दिवशी फाल्गुन वद्य षष्ठी ही तिथी होती आणि या दिवशी नाथांनी गोदावरीच्या जलामध्ये जलसमाधी घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी असं घडलं की तिथे एक पिंपळाचं झाड आलं आणि एक तुळस पण उगवली. आज तिथे इमारत उभी आहे, मंदिर उभं आहे. त्याला कृष्ण कमल तीर्थ असं म्हणतात, किंवा बाहेरचं नाथ मंदिर असंही पण म्हणतात. अर्थात दरवर्षी फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी, की जिला नाथषष्ठी असं म्हटलं जातं, या दिवशी महाराष्ट्रातून 600च्या वर दिंड्या येत असतात. जसं आपल्याकडे ज्ञानबा तुकाराम हा जयघोष असतो, तसा त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये भानुदास एकनाथ अशा प्रकारचा जयघोष असतो. तर या दिवशी जो आतलं मंदिर आहे नाथांचं, त्याला देऊळवाडा म्हणतात, तिथे आणखीन एक घटना घडत असते दरवर्षी. आणि ती घटना म्हणजे तिथे एक रांजण आहे. तो रांजण एरवी बंद असतो. फक्त अगोदर नाथषष्ठीच्या अगोदर काही 2-5 दिवस तो सगळं स्वच्छ वगैरे केला जातो, खोला केला जातो. आणि तेव्हापासून तिथे लोक कावडीनं पाणी आणून टाकतात. आपल्याला नवल वाटेल, 2-4 दिवस सतत कावडी पडत असतात, पण तो रांजण काही भरत नाही. पण नाथषष्ठीच्या दिवशी दुपारी बरोबर 12 वाजता कावड पडली रे पडली की तो रांजण अगदी तुडुंब भरून वाहू लागतो. आणि मग संकेत मिळतात लोकांना की श्रीखंडेची कावड आली. आणि मग लोक भगवंताच्या नावाचा आणि नाथांच्या नावाचा जय जयकार करतात. आणि अशा प्रकारे ती नाथषष्ठी त्या ठिकाणी साजरी होती. अर्थात मग ते सप्ताह, कीर्तन, प्रवचन हे सगळं आहेच आहे. तर अशा प्रकारचं ज्यांनी शांतीब्रह्म म्हणून पदवी मिळवली, ज्यांनी या भागवत धर्माला भागवत ग्रंथ लिहून फार मोठा आधार दिला, असं हे नाथांचं चरित्र. यामधून आपण त्यांच्या विचारांचा जागर करणार आहोत आणि त्यांच्या कार्याचा गजर करणार आहोत. अशा या नाथांना आपण प्रथम नमन करूयात. अधिष्ठान तेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. किंवा निळोबाने सुद्धा नमन त्यांना केलं. निळोबा म्हणतात, सकळ संतांचा हा राजा, स्वामी एकनाथ माझा. ज्याचे घेताची दर्शन, पुन्हा नाही जन्म मरण. ज्याचे वाचिता भागवत, प्राप्त हो प्राणी होय जीवन मुक्त. निळा म्हणे लीन व्हावे, शरण एकनाथा जावे. असं तर नाथांच्या घराण्यातला मूळ पुरुष, त्यांचं नाव आहे भास्करपंत कुलकर्णी. नाथांच्या पणजोबांचं नाव भानुदास महाराज. हे भानुदास महाराज वारकरी होते, विठ्ठलाचे भक्त होते, पंढरीची वारी करायचे, एकादशीचं व्रत करायचे. आपल्याला माहिती
कोणत्या झाडाला गोड आणि रसाळ फळं येतात? तर त्याचं उत्तर असं आहे, ज्या झाडाचं बीज चांगलं आहे, शुद्ध आहे, त्याच झाडाला अशी फळं येतात. तेव्हा नाथ ज्या कुळामध्ये जन्माला आले, लक्षात घ्या, ते कुळ फार पवित्र आहे, ती भूमी फार पवित्र आहे. कारण पवित्र कुळ आणि पवित्र भूमी असल्याशिवाय या ठिकाणी संत जन्माला येत नसतात. अर्थात अशा प्रकारच्या या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथांचा जन्म झाला. नाथांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण आणि आईचं नाव रुक्मिणी. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला. ज्याचा जन्म मूळ नक्षत्रावर होतो त्याच्या आईवडिलाला धोका संभवतो. तर अशा रीतीने नाथांचा जन्म झाला आणि मूळ नक्षत्रावर झाल्यामुळं त्यांच्या आईचं आणि वडिलांचं दोघांचंही निधन झालं आणि मग हे एकटेच राहिले, म्हणून ते एकनाथ झाले. मग अशा वेळेला त्यांचा सांभाळ कोणी केला? तर त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा, त्यांचं नाव होतं चक्रपाणी, आणि त्यांची आजी ज्यांचं नाव होतं सरस्वती, यांनी त्यांचा सांभाळ केला. तर भानुदासांच्या कुळामध्ये जन्म त्यांचा झाला. हे भानुदास महाराज पहा, त्यांचा अधिकार किती होता. तर एकदा ते पंढरपूरला गेले होते. म्हणजे भानुदास महाराजांचं कार्य फार मोठं आहे. एकदा ते पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरला गेल्यानंतर जेव्हा ते रावळात गेले तेव्हा या ठिकाणी त्यांना नेहमीचं जे पांडुरंगाचं चैतन्य आहे, जो आनंद आहे, हा काही अनुभवायला मिळाला नाही. मग लोकांनी त्यांना सांगितलं, अहो, काही दिवसांपूर्वी या ठिकाणी तो विजयनगरचा राजा, हिंदू राजा कृष्णदेवराय हे त्याचं नाव, तो आला की ज्याचं राज्य हंपीच्या परिसरामध्ये कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी आहे. तो आला, त्यानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाची ती सुंदर मूर्ती आवडली आणि त्यानं आपल्या राज्यात नेली आणि तिथे त्याची प्राणप्रतिष्ठा करून ते मंदिर तिथं उभारलं. आज जर आपण गेलो त्या परिसरात हंपीच्या, तर तिथे आजही पण ते विजय विठ्ठल मंदिर आहे. आणि मग लोकांनी या भानुदास महाराजांना साकडं घातलं, तुमचा अधिकार आहे, तुमची भक्ती आहे, तेव्हा तुम्ही काय करा, या आपल्या पांडुरंगाला, या मराठी माणसाच्या आराध्य दैवताला तुम्ही परत पंढरपूरला आला, नाहीतर पंढरपूर ओस पडेल, पंढरीचं महात्म्य हे संपून जाईल. आणि मग भानुदास महाराजांनी ती जबाबदारी स्वीकारली. फार अवघड काम होतंय, पण भानुदास महाराजांच्या भक्तीच्या जोरावर त्यांनी पांडुरंगाला प्रथम या पंढरपुरामध्ये आणलंच. तोच दिवस होता कार्तिक एकादशीचा. आपल्याला माहिती की पंढरपूरच्या संदर्भामध्ये 2 एकादशा खूप महत्त्वाच्या. एक आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला काय घडलं? प्रत्यक्ष पांडुरंग पुंडलिकाची आईवडिलांची सेवा पाहून त्याला आशीर्वाद देण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी आले होते. तर हे महाराज पांडुरंगाची दखलच घ्यायला तयार नाही, इतके आईवडिलांच्या सेवेत दंग झाले. शेवटी देवाला सांगावं लागलं, अरे पुंडलिका, मी आलोय, वैकुंठाहून आलोय, तुला भेटायला आलोय आणि तू माझी सारी दखल पण घेत नाही. तर त्यांनी सांगितलं की देवा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, मी आता दखल घेतो तुमची. आणि म्हणून त्यांनी एक वीट भिरकावली की ज्या विटेवर पांडुरंग दोन्ही हात कटेवर ठेवून आणि पाय समचलन ठेवून या ठिकाणी जे उभे झाले, ते 28 युगापासून आजही पण पंढरपूरला उभे आहेत. आणि तो दिवस होता आषाढी एकादशीचा. आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी भानुदास महाराजांनी पंढरपूरला त्या पांडुरंगाला त्या राजाच्या ताब्यातून आणलं. असे हे 2 तिथींचं महत्त्व तुम्हाला सांगितलं. तर आज सुद्धा आपण जर कधी गेला हंपीच्या परिसरामध्ये, तर हे मंदिर पाहायला मिळतं. आज तिथे पांडुरंगाची मूर्ती नाही आहे, पण एक मात्र आहे, जर आपण त्या मंदिर अजून शाबूत आहे, त्या मंदिराच्या खांबाला जर कान लावला तर आजही आपल्याला सुरेल संगीत ऐकायला मिळतं. तर अशा रीतीनं या ठिकाणी या नाथांचा सांभाळ आपण पाहिलं की त्यांच्या आजी आजोबांनी केलं. नाथांचं वय 8 झालं. नंतर मग नाथांची आजी आजोबांनी मुंज केली. त्या पैठणला काशीनाथ शास्त्र्यांची पाठशाळा होती आणि तिथं 8 वर्षाची मुलं झाली की तिथेचे लोक त्या काशीनाथ शास्त्र्यांच्या पाठशाळेमध्ये
आपल्या त्या मुंज झालेल्या मुलाला या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवायचे. तसं नाथांना सुद्धा त्या ठिकाणी धाडण्यात आलं. तिथे त्या काशीनाथ शास्त्र्यांनी नाथांना गायत्री मंत्रांची दीक्षा दिली आणि बरंचसं अध्यात्माचं शिक्षणसुद्धा त्यांना मिळालं. तर असंच एकदा काहीतरी सांगत असताना, निरूपण करीत असताना या काशीनाथ शास्त्र्यांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये गुरु फार महत्त्वाचा आहे आणि ह्या गुरुमुळेच आपल्याला मोक्ष मिळू शकतो, भगवंताची भेट होऊ शकते. आणि असं सांगत असताना सद्गुरुरीण ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाणं असं या ठिकाणी ते म्हटले. आणि मग नाथांच्या मनात, की ज्यांचं वय त्यावेळेला 12च्या दरम्यान होतं, त्यांच्या मनामध्ये आपल्याला गुरु केला पाहिजे, आपण गुरुला शोधून काढू, गुरुला भेटू आणि आपला उद्धार करून घेऊ, हे त्या 11-12 वर्षाच्या पोराच्या मनात हा विचार येतो. आणि मग काय, 12व्या वर्षानंतर नाथांनी आपल्या आजी आजोबांना न सांगता जे घर सोडलं पैठणचं आणि ते गोदावरी नदीच्या काठाकाठानं या ठिकाणी गेले, ते थेट देवगिरीच्या किल्ल्यावर पोहोचले. त्या देवगिरीच्या किल्ल्यावर जे गडकरी होते, किल्ल्याचे प्रमुख होते, त्यांचं नाव होतं जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी हे साक्षात्कारी होते, थोर सत्पुरुष होते. दत्तदर्शन त्यांना नेहमी घडत असायचं. आपल्याला माहिती की शिष्याच्या जीवनामध्ये सद्गुरूंची भेट हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. नाथ हे फार भाग्यवान ठरले की त्यांना या जनार्दन स्वामींच्या रूपानं सद्गुरूंची भेट झाली. अर्थात नाथांचं जीवन त्यामुळं धन्य झालं, कृतार्थ झालं. त्याचबरोबर या ठिकाणी या जनार्दन स्वामीच्या दृष्टीनं सुद्धा नाथांसारखा शिष्य भेटला. आपल्याला माहिती की जसं मी आता सांगितलं की शिष्याला जर चांगले सद्गुरू भेटले तर ते त्याचं भाग्य समजायचं, तर तसंच आहे. सद्गुरूला सुद्धा शिष्य भेटला तर ते सुद्धा सद्गुरूचं भाग्यच मानलं जातं. तेव्हा काहीही असो, जनार्दन स्वामींना सुद्धा नाथांच्या रूपानं ते जे पुंज असा सत्शिष्य त्या ठिकाणी लाभला. आणि मग त्यांच्याकडे नाथांनी वेद, शास्त्र, योग अशा प्रकारचं सगळं अध्यात्माचं शिक्षण घेतलं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांच्या मुखातून ऐकला, अमृतानुभव हा ग्रंथ त्यांच्या मुखातून ऐकला. आणि तिथे नाथ पडेल ते काम करायचे. मग सकाळचं झाडणं असेल किंवा साड्या टाकणं असेल, रांगोळी काढणं असेल, पूजेची तयारी करून देणं असेल, सगळ्या प्रकारची कामं करायची. आता आपल्याला माहिती की अशी एक श्रद्धा आहे, मान्यता आहे की नाथ महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींचे अवतार मानले जातात. आणि आपल्याला माहिती की माऊलींना त्यांच्या अवतारामध्ये आपल्या सद्गुरूची म्हणजे निवृत्तीनाथांची सेवा काही करता आली नाही. ती इच्छा त्यांची अपूर्ण राहिली आणि म्हणून म्हणे ज्ञानेश्वर माऊलींनी पैठणला नाथांच्या रूपानं या ठिकाणी परत अवतार घेतला आणि ही गुरुसेवेची इच्छा त्यांनी तृप्त करून घेतली. जवळजवळ 6 वर्ष ते गुरुच्या सान्निध्यामध्ये होते, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग असं घडलं की या नाथांनी कामं करावीत, गुरूंच्या तो अगदी नजरेत भरला, गुरूंचा खूप तो लाडका झाला. एकदा असंच घडलं की नाथ हिशेब पण पाहिजे आणि एक पैची चूक त्यांना आढळली. ती कुठं झाली म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला, पण ती चूक शोधता आली नाही. कंटाळून गेले, ते वैतागून गेले आणि त्यामुळे ते अस्वस्थ झाले. आणि त्यांनी ठरवलं की एक पैची चूक होतीच कसं काय, आपण ती चूक शोधूनच काढायची. आणि मग काय घडलं, एका रात्री त्यांनी जागरण केलं. मध्यरात्र उलटून गेली, उत्तर रात्र या ठिकाणी संपायची वेळ आली, म्हणजे पहाट व्हायची वेळ आली आणि त्यावेळेला कुठं ती एक पैची चूक सापडली. आणि मग काय, नाथ रात्री आनंदाने उड्या मारायला लागले, हसायला लागले. आणि या सगळ्या त्यांच्या हालचालीमुळं, आवाजामुळं स्वामी जागे झाले. आणि एवढ्या उत्तर रात्री कोणाला आनंद झाला आणि तो उड्या मारतो म्हणून पाहायला आले, तर इथे ही नाथ महाराजांची परिस्थिती पाहिली. अरे बाबा, तुला काय झालं एवढं, मध्यरात्र उलटून गेली, तुला कसा आनंद झालाय
की जी तू या ठिकाणी उड्या मारतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं, गुरुजी एक पैची चूक सापडली म्हणून मला आनंद झाला. तेव्हा गुरुजी धन्य पावले की आपल्याला असा सच्चित या ठिकाणी भेटला. तर त्याच्यानंतर मग गुरुजींच्या मनात हा विचार आला की आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर मुलीचं लग्न करायचं झालं तर ती मुलगी उपवर व्हावी लागते, म्हणजे ती वयात यावी लागते. तर तसंच आहे इथं स्वामींना असं मनोमन पटलं की आता नाथ हे उपवर झालेले आहे. नाथांना आता प्रभू दत्तात्रेयांचं दर्शन आपण घडवून आणायचं, म्हणजे ती उपवर्ता नाथांच्या ठाई आलेली आहे हे सगळं पाहून. आणि मग एक दिवशी त्यांनी ठरवलं की त्यांना आपण दर्शन घडवायचं. मग असेच ते चालत चालत त्या परिसरामध्ये गेले. तिथे शूलभंजन नावाचा डोंगर होता. त्या डोंगराच्या पायथ्याशी एक औदुंबराचं झाड होतं, ज्याला आपण उंबराचं झाड म्हणतो. तर हे दोघं असे चालले होते आणि काय झालं, या स्वामींचं लक्ष गेलं. त्या झाडाखाली एक फकीर उभा होता, मलंग होता. अगदी अंगावर कळकट मळकट अशा प्रकारचा पोशाख होता. ती या गळ्यामध्ये जी झोळी लटकवली होती, काही कुत्री होती बरोबर, अगदी आजकट विचकट, ज्याला आपण गबाळा असा अवतार म्हणतो. आणि स्वामींनी त्यांना पाहिलं आणि ते धावतच गेले आणि त्यांच्यापुढे त्यांनी साष्टांग नमस्कारच घातला. आता इकडे नाथ महाराज पाहत आहेत की हा काय प्रकार आहे. त्यांना थोडासा रागही आला, थोडीशी चिडही आली, थोडीशी किळसही आली. आपले गुरु अशा माणसाचे पाय पडतात. नंतर काय घडलं की त्या मलंगानं सांगितलं, त्या फकीरानं सांगितलं गुरूंना, स्वामींना, की त्या कुत्रीचं दूध काढ. मग स्वामींनी काय केलं, झाडांची पानं गोळा केली, त्याचा द्रोण तयार केला आणि त्या कुत्रीचं दूध काढलं. मग सांगितलं, हे बा हे कुत्रीचं दूध मी या द्रोणात आणले काढून. मग त्यांनी काय केलं, त्या मलंगानं, त्या फकीरानं आपल्या झोळीमध्ये हात घातला. त्याच्या झोळीमध्ये कितीतरी दिवसांचा एक भाकरीचा तुकडा होता. तो अगदी वाळून चिळून गेला होता, शिळी भाकरी, थोडीशी बुरशी पण आलेली होती. आणि सांगितलं, ही घे भाकरी आणि त्या कुत्रीच्या दुधात कुस्कर. आणि त्यांनी ती कुस्करली आणि नंतर एकमेकांनी खायला सुरुवात केली. बरं, खायला सुरुवात केली अगदी मिटक्या मारीत खायला लागले. इकडे नाथांचा जीव कासावीत झाला. आपल्या अशी गुरु काय, त्यांना चीड आली, किळसवाणं वाटलं सगळे. आणि काय तेवढ्यात घडलं, स्वामींचं लक्ष गेलं नाथांकडं आणि नाथाने बोलवलं, ये रे इकडं. झालं बा, याला असं वाटलं की आता आपल्याला ते खावं लागणार आहे, तो प्रसाद घ्यावा लागणार. आणि मग जेव्हा या ठिकाणी गेले, गुरुच्या आज्ञा तर मोडता येत. आणि मग त्या ठिकाणी स्वतः त्या मलंगानं आणि सद्गुरूंनी दोघांनीही पण तो अमृततुल्य अशा प्रकारचा घास नाथांना भरवला. नाथांना परमानंद झाला. आता आपल्याला असा प्रश्न पडतो की अगोदर नाथांना इतकी शिसारी आली होती, रागही आला होता, आणि असं कसं काय बदल झाला. तर तुकोबांचं एक म्हणणं होतं, काय, सेवी तो चवी जाणे, एरा सांगता लाजीरवाणे. या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी असतात. अध्यात्मामध्ये असंच असतं, तुम्हाला जे अनुभव येतात ते तुम्हालाच माहिती असतात. मला ते काही पटणार नाहीत. मला जे अनुभव येतात ते मलाच माहिती असतात, ते तुम्हाला पटणार नाही. तेव्हा असं हे अध्यात्माचं सगळं असतं. आणि तो प्रसाद खायला मिळाला आणि तिथेच काय घडलं, त्या मलंगानं दत्तप्रभूचं आपलं जे मूळ रूप आहे ते धारण केलं. आणि त्यावेळेला मात्र या ठिकाणी नाथांनी त्यांच्यापुढे साष्टांग दंडवत घातलं. दत्तप्रभूंनी नाथांना जवळ घेतलं, त्यांच्यावर कृपा केली. अर्थात त्याच वेळेला नाथांनी तिथे आरती लिहिली दत्ताची. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, ही जी आरती आहे ती नाथांनी त्यावेळेला तिथे लिहिली. समोर दत्त भगवान उभे होते. तर ही घटना घडली ती फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी घडली. श्रोतेहो, नाथांच्या जीवनामध्ये ही फाल्गुन महिन्यातल्या वद्य पक्षातली 6वी तिथी आहे ना, षष्ठी, या तिथीला अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्याची जर थोडीशी उजळणी करू. पहिली जी घटना घडली ती म्हणजे नाथांच्या गुरूंचा जन्म या फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी होता, फक्त साल किंवा शके वेगळे. त्यानंतर दुसरं घडलं की नाथांना जो गुरूंनी अनुग्रह दिला तो सुद्धा दिवस फाल्गुन वद्य षष्ठीचाच होता. तिसरं जे घडलं, नाथांना गुरूंनी दत्तप्रभूंचं दर्शन घडवलं, ती सुद्धा ती फाल्गुन वद्य षष्ठीचीच होती. त्यानंतर नाथांच्या गुरूंनी समाधी घेतली, ती सुद्धा ती फाल्गुन वद्य षष्ठीचीच होती. आता ही नाथांच्या गुरूंची समाधी कुठं होती आहे
तर ती अहिल्यानगर, ज्याला पूर्वी अहमदनगर म्हणायचे, त्या जिल्ह्यामध्ये शेवगाव आणि जामखेड असे 2 तालुके आहेत. शेवगाव आणि जामखेड यांना जोडणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्यावर धौम्य नावाचं गाव आहे. तिथे या जनार्दन स्वामींची समाधी आहे. आणि आणखीन 2 घटना राहिल्या सांगायच्या. नाथांच्या घरी श्रीखंडे रूपानं भगवंत आला होता चाकरी करायला, तर तो सुद्धा याच दिवशी याच तिथीला आला, फाल्गुन वद्य षष्टीला. आणि आपल्याला माहिती, नाथांनी निजधामाला जे प्रयाण केलं, जलसमाधी घेतली, ती सुद्धा तिथी फाल्गुन वद्य षष्टीची होती. नाथांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक गोष्टींचा मिलाप होता पहा. तर लक्षात घ्या, नाथ हे पितृपरंपरेनं पांडुरंगाचे भक्त होते, नाथ हे गुरुपरंपरेनं दत्ताचे भक्त होते, आणि भागवत परंपरेनं नाथ हे या ठिकाणी कृष्णाचे भक्त होते. आजही पैठणला नाथांची 14वी 15वी पिढी चालू आहेत लोक ते. आणि त्याच्यामध्ये मग प्रवीण महाराज गोसावी असतील किंवा योगीराज महाराज गोसावी असतील, ते आज नाथांची परंपरा आणि कार्य उत्तमरित्या त्या ठिकाणी चालवित आहे. तर त्यानंतर मग स्वामींनी आणि नाथांनी मिळून तीर्थयात्रा सुरू केली. तर गोदावरीच्या काठाकाठानं ते निघालं. तीर्थयात्रेचा काय उद्देश होता? काही नाही, लोकव्यवहारांची माहिती घ्यायची, समाजाची स्थिती, देशाची स्थिती याचं अवलोकन करायचं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि मग गोदावरीच्या काठाकाठातून ते निघाले. चंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी ते आले. तिथे चंद्रावती नावाची नगरी होती, की ज्या नगरीमध्ये चंद्रभट नावाचा एक संस्कृत पंडित आणि एकदम द्रष्टा असा सत्पुरुष त्या ठिकाणी राहतो. त्यांच्या घरी हे दोघंही होते. आणि त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची सरबराई किंवा पाहुणचार या दोघांचाही पण केला. आणि त्यांनी काय केलं, तर तो संस्कृतचा पंडित होता. तर त्या दोघांना त्यांचं काहीतरी भागवतावर चालू होतं काहीतरी. तर त्या दिवशी त्यांनी चतुश्लोकी, हा जो भागवत आहे चतुश्लोकी भागवत, हे संस्कृतामध्ये दोघांसमोर सांगितलं. इतरही काही लोक असतील, पण हे दोघं प्रमुख होते त्याच्यामध्ये. एक नाथ महाराज आणि त्यांचे गुरु. तर हे संस्कृतमधलं चतुश्लोकी भागवत त्या चंद्रभटाच्या तोंडून त्यांनी ऐकलं आणि ते खूप प्रसन्न झालं. हे सगळं ऐकल्यानंतर मग स्वामींनी नाथांना सांगितलं की तू आता या चतुश्लोकी भागवताचं मराठीमध्ये अनुवाद कर. आणि मग नाथांनी चतुश्लोकी भागवताचा मराठी अनुवाद केला, ज्यामध्ये 1036 ओव्या आहेत. त्यानंतर मग स्वामी महाराज परत किल्ल्यावर गेले आणि नाथांना सांगितलं की तुला उर्वरित जी तुझी तीर्थयात्रा करायची ती तू पूर्ण कर. आणि मग पुढे त्यांनी 6 वर्षांची तीर्थयात्रा केली. त्यावेळेला नाथांचं वय 24 पूर्ण झालं होतं. आणि मग ती सगळी तीर्थयात्रा करून या ठिकाणी त्या देवगिरीच्या किल्ल्यावर आली. देवगिरीच्या किल्ल्यावर आल्यानंतर स्वामींच्या त्यांनी दर्शन घेतलं. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की आता नाथबाबा तुम्ही संसार सुरू करा, प्रपंच सुरू करा, लग्न करा. आणि मग नाथ महाराज त्या ठिकाणी पैठणला. इकडे आजी आजोबा त्यांची वाट पाहून 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 थकून गेले. पण त्यांना एक माहिती होतं की आपला नातू गुरुच्या प्राप्तीसाठीच गेलाय आणि तो गुरुचा अनुग्रह घेतल्याशिवाय येणार नाही म्हणजे नाही. आणि तो आला, त्यांना परमानंद झाला. आणि मग सगळं काही जे काही घडलं ते नाथांनी आपल्या आजी आजोबांना त्या ठिकाणी सांगितलं. मग आता गुरूंनी त्याला गृहस्थ आश्रम सुरू करा सांगितलं, लग्न कर. मग आजी आजोबांनी काय केलं, तर वैजापूरचे त्रिविक्रम शास्त्री यांची एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव होतं गिरिजा. हिच्याशी नाथांचा विवाह त्या ठिकाणी त्यांनी लावून दिला. आणि अशा रीतीने नाथांचं लग्न झालं. नाथांना या ठिकाणी संसार सुख खूप छान मिळालं, ज्याला पत्नीचं सुख म्हणतात, की जे हल्लीच्या लोकांना, संसारी लोकांना फारसे मिळत नाही. मिळाले तर समजायचं आजच्या दिवसापुरती लॉटरी लागली आहे आणि ती पण थोड्या पैशाची. पण शक्यतो नाहीच, जो तो परेशान आहे असो. तर अशा रीतीनं या ठिकाणी नाथांना मात्र हे सुख मिळालं, पत्नी सुख मिळालं, की ज्यामुळे नाथांचा परमार्थ उत्तम झाला. ते सुख नामदेव महाराजांना नाही मिळालं, तुकोबांना तर नाहीच नाही, पण ते नाथांना मात्र मिळालं.
पण नाथांना माहिती नाही आपल्याला आई वडिलांचं सुख कुठे मिळेल सांगा बरं मला. परमेश्वर असंच करतो बरं का. कोणाला ही गोष्ट दे, कोणाला ती गोष्ट दे, कोणाला ही गोष्ट द्यायची नाही, कोणाला ती गोष्ट द्यायची नाही. न देशी सर्व कोणाला, कोणाला हे दे, कोणाला ते दे, न देशी सर्व कोणाला. तेव्हा कदाचित नाथांना आईवडिलांचं सुख नाही मिळालं, पण पत्नीचं सुख चांगलं मिळालं. पण जरी असलं, काही असो, की अशा प्रकारची पत्नी लाभणं हे सुद्धा त्या पतीचं भाग्यच असतं. आपलं भाग्य कुठेतरी कमी पडलेलं दिसतं आपल्या सर्वांचं, असं एकंदरीत दिसतं हल्लीच्या सगळ्यांच्या बाबतीत. फक्त तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर नाहीत, मी पण आहे आणि माझ्या गावचे लोक पण आहेत. तर सांगायचं मतलब हा की अशा रीतीनं गिरिजाबाईंशी त्यांचा संसार खूप छान चालला. आणखीन एक सांगतो की रामदास स्वामींचं आणि नाथांचं नातं होतं बरं का. ते नातं काय होतं, तर ते नातं असं होतं की नाथांची पत्नी गिरिजाबाई आणि रामदास स्वामींची आई राणूबाई या सख्या बहिणी होत्या. हे ते नातं. पण एकंदर संसारी माणसाच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं काय, जगात कोणता संसारी मनुष्य सुखी आहे हो, तर त्याचं उत्तर असं आहे, जगात तोच सुखी ज्याची बायको मुकी. दोन मित्र होते, बऱ्याच वर्षानंतर भेटले एकमेकांना आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं. आता आपल्याला माहिती आपण काय बोलतो, लग्न झालं का, बायको कशी आहे, मुलं बाळं किती आहे, काय करतात, अशा आपण विचारतो. सांसारिक गोष्टी आपण विचार झालं. तर त्यानं सांगितलं माझं लग्न झालं, मला बायको चांगली मिळाली, इकडे याच्या कपाळाला राठा, आपलंच काय नशिबात काय आलं त्याचं. मग त्यांनी सांगितलं तुला रे काय विचारू नको मला, तुला आठवतं काय आपण आपल्या गावी जेव्हा होतो तेव्हा नदीच्या काठी फिरायला यायचो, स्नानाला यायचो, तेव्हा तिथं बेडक्या होत्या, बेडक्या. हा होतं बरं का. मग मी काय करायचो, एक दगड घ्यायचो त्या बेडकीला मारायला. तेव्हा लगेच तू धावत यायचा, मला अडवायचा, हे बेडकीला मारू नको, जर बेडकीला तू मारलं तुझं लग्न झालं की तुला मुखी बायको मिळेल. याला असं वाटलं की लोकांच्या सगळ्या बायका बोलतात, आपल्याला मुख्य बाईशी संसार करावा लागेल. मग त्याने तो दगड फेकून दिला. आणि आता तो म्हटला जर त्यावेळेला दगड फेकून नसतं दिला, मारला असतं तर बरं झालं असतं, असं तो म्हटला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी असं हे संसार सुख तुमचं आमचं असतं. असो, या आशयाची एक गुरुचरित्रामध्ये ओवी सुद्धा आहे बरं का. ती ओवी अशी आहे, शांत पत्नी नाही ज्याच्या घरी, शांत पत्नी नाही ज्याच्या घरी, अरण्य नाही त्याला दुरी. अशा प्रकारची ती ओवी आहे. आपल्याला नाथांच्या कौटुंबिक माहिती पाहणार, मुलं बाळ वगैरे. तर नाथांना 2 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. नाथांची जी मोठी मुलगी होती तिचं नाव गोदावरी असं होतं. ही गोदावरी पैठणलाच दिली होती. तिच्या मालकांचं नाव मुद्गल शास्त्री होतं. या नाथांना गोदावरी आणि मुद्गल शास्त्री यांच्यापासून म्हणजे मुलीचा मुलगा मुक्तेश्वर नावाचा मुलगा झाला. हा पंडित कवी होतो बरं का मराठीमध्ये. हा अगदी त्या नावाचेच पंडित कवी, ज्याने या ठिकाणी महाभारत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर नाथांना जो दुसरा मुलगा झाला म्हणजे मधला अपत्य, तो मुलगा होता, त्याचं नाव होतं हरिपंडित. नाथांना जसं आईवडिलांचं सुख मिळालं नाही तसं मुलाचं सुख सुद्धा मिळालं नाही, अजिबात मिळालं. तर त्याचं कारण एवढंच होतं की तो जो मुलगा होता नाथांचा हा संस्कृत भाषेचा विद्वान होता आणि त्याला असं नेहमी वाटायचं की आपल्या वडिलांनी जी काही ग्रंथरचना करतायत, कीर्तन प्रवचन करतायत, ते सगळे संस्कृतमध्ये करावेत असा आग्रह असायचा. नाथ हे ऐकत नव्हते आणि म्हणून त्यांचं भांडण होतं. आणि दुसरी गोष्ट, ते जरा थोडंसं सोळ्यातला मनुष्य होता आणि नाथांच्या घरी काय सगळ्या जातीची मंडळी यायची जायची. लोकसंग्रह नाथांचा खूप दांडगा होता, ते त्याला पटत नव्हतं. तो म्हणायचा थोडंसं सोहळ्यात राहायचं, तुम्ही फार ओळ्यात राहायला लागले, असं त्याचं एक मत होतं. पण ते नाथांच्या रक्तातच ते होते, त्यामुळे ते नाही ऐकलं त्यांनी. त्याचा परिणाम असा झाला की तो हरिपंडित नाथांशी वाद घालून काशीला निघून गेला आणि अनेक वर्ष काशीतच राहील. असं ते पुत्रसुख नाथांना काही मिळालं नाही. म्हणून आपल्याला जरी आता सध्या मिळत नसलं तरी समजायचं नाथांना मिळत नाही, तिथं आपण ती चाडकी पत्ती असो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी असं हे नाथांचं कुटुंब माहिती. अजून एक त्यांना मुलगी होती लहान,
तिसरा होतं गंगा, ही विजापूरच्या परिसरामध्ये दिली होती. तिचे पण मुलं महान अशा प्रकारचे भगवत भक्त झाले. अशा प्रकारचा हा नाथांचा या ठिकाणी प्रपंच विस्तार तुम्हाला सांगितला. आता आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे वळायचे. तो मुद्दा म्हणजे नाथांची ग्रंथ संपदा. लक्षात घ्या, आपल्या मराठी संतांच्या मांडियाळीमध्ये सगळ्यात जास्त साहित्य कोणी लिहिलं असेल तर ते नाथांनी. अगदी नाथ सागर म्हटलं ना तरी चालेल, इतकं साहित्य लिहिलं. यांचे इतकं साहित्य कोणीच संतांनी लिहिलं नाही मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये नाथ भागवत हा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर हा एक ग्रंथ आहे, हरिपाठ आहे, त्यानंतर भावार्थ रामायण आहे, गवळणी आहेत, भारुडं आहेत आणि इतर काही स्फुट अशा रचना आहेत. असे त्यांचं एकंदरीत साहित्य आहे. नाथांचं जे साहित्य आहे ते जर आपण अभ्यासलं तर असं वर्णन केलं जातं नाथांचं की नाथ म्हणजे मराठी भाषेचे व्यास असं त्यांना म्हटलं जातं. नाथांना मराठी भाषेचे वाल्मिकी असं म्हटलं जातं. महादेव गोविंद रानडे तर असं म्हटले, मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे खरे नाथ जर कोण असतील तर ते एकनाथ महाराज आहेत. अशा प्रकारचे त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं गेलं. त्यानंतर हे जे नाथांचं साहित्य आहे हे कसं आहे तर प्रापंचिक लोकांना, साधकांना, की जे मुमुक्ष आहेत, ज्यांना आता परमेश्वराकडे जावं असं वाटतं, परमेश्वराची भक्ती करावी असं वाटतं, मोक्ष मिळवावा म्हणजे जन्ममरणाच्या या चक्रातून सुटावं, तर हे साहित्य नाथांचं अभ्यासलं आणि त्याप्रमाणे जर आचरण केलं तर ते नक्की मोक्ष त्यांना प्राप्त होईल. इतकं श्रेष्ठ दर्जाचं साहित्य नाथांचं त्या ठिकाणी आहे. आता आपल्याला या साहित्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नाथ भागवत हा जो त्यांचा पहिला ग्रंथ आहे त्याच्याविषयी माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या की मूळ भागवत हा जो ग्रंथ आहे ना हा संस्कृतामधला आहे. भागवत हे पुराण आहे. व्यासांनी जी 18 पुराणं लिहिली त्यातलं भागवत एक पुराण आहे. आणि नाथांनी काय केलं, ह्या व्यासांचं जे भागवत पुराण आहे संस्कृतमधलं त्याच्या 11व्या स्कंदावर मराठीतून भाष्य केलं. त्याचं नाव आहे नाथ भागवत. नाथ भागवत हा 31 अध्यायांचा आणि 18,000 ओव्यांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहायला नाथांना 3 वर्ष लागली. इसवी सन 1573 मध्ये त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी नाथांचा हा ग्रंथ पूर्ण झाला. तर ते थोडंसं त्याचं कथा आपल्याला पाहायची आहे. आज त्या घटनेला 450 वर्ष होऊन गेली आहेत. नाथांच्या भागवताची रचना होऊन 450 वर्ष झालेली आहे, हे लक्षात घ्या. तर नाथांनी काय केलं तर हे भागवत लिहिलं प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये. तर ही बातमी काशीच्या पंडितांच्या कानावर गेली आणि त्यांना हे आवडलं नाही. त्यांनी हरकती घेतल्या, आक्षेप घेतले, चीड व्यक्त केली, संताप व्यक्त केला. का? कारण संस्कृत भाषेमध्ये जो मजकूर आहे तो ते प्रादेशिक भाषेत आणून संस्कृत भाषेचा आणि ही भाषा देवांची आहे त्या देवांचा हे अशा प्रकारची मंडळी अपमान करतायत म्हणून ते संतापले होते. आणि त्यांनी काय केलं, नाथांना निरोप धाडला की तुम्ही 5 अध्याय लिहिलेत असं आम्ही ऐकतो, ते आम्हाला पटलेलं नाही, तुम्ही ते 5 अध्याय घेऊन काशीला या. आणि मग नाथ महाराज ते 5 अध्याय घेऊन काशीला गेले. नाथ त्यावेळेस 3 वर्ष होते नाही का काशीमध्ये, 3 वर्ष. आणि मग काय समोरासमोर असे ते गंगेच्या किनाऱ्यावर बसले. पहा तर ते जे पंडित होते ना, भाषेचा अभिमानी असावं हो, पण ते संस्कृत भाषेचे दुर्भिमानी होते. भाषेचा दुर्भिमानी कोणाला म्हणतात? ज्याला फक्त आपल्या स्वतःच्याच भाषेचा अभिमान आहे आणि इतर भाषांचा तो दुस्वास करतो त्याला असं म्हटलं जातं. ते पंडित असे होते सगळे. त्यांनी नाथांशी या विषयावर बोलताना असं मध्ये पडदा टाकला होता, म्हणजे नाथांचं दर्शन सुद्धा ते शुभ मानित नव्हते बघा. आणि अशा रीतीनं नाथांनी मात्र आग्रह धरला. पण ही सगळी गोष्ट नाथांनी मोठ्या कौशल्याने, सामोच्चारानं, स्नेहानं, प्रेमानं हाताळली होती. ही महत्वाची गोष्ट. नाथांनी सांगितलं तर त्यांचं संस्कृतमध्येच आग्रह होता, हे करूच नको तू म्हणून, मराठीत प्राकृतात भाषांतर करायचंच नाही. आणि आज आपल्याला माहिती की आपलं सगळं अध्यात्माचं साहित्य
हे सगळं संस्कृत भाषेमध्ये आहे. ज्याचं माऊलींच्या आरतीमध्ये एक त्याचा संदर्भ आहे, लोपले ज्ञानजगी हित नेणते कोणी अवतार पंडरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराज. आणि मग माऊलींनी त्या गीतेवर भाष्य केलं, ज्ञानेश्वर लिहिली, आणि मग हे प्रगट मूल्य बोले विश्व ब्रह्मची केले रामाजनार्दन असं उल्लेख. तर हे सगळं साहित्य संस्कृतमध्ये आहे, ते सगळ्या लोकांना मिळालं पाहिजे ना. आज आपल्याला माहिती, नागरिक म्हटलं की तो भारतातल्या कुठल्याही राज्याचा असो, त्याला घटनेने दिलेले अधिकार, कायद्याने दिलेले अधिकार हे सगळ्यांना सारखेच असतात. म्हणजे म्हणायला हवं, प्रत्यक्षात नसतं तो भाग सोडून, पण म्हणायला मात्र सारखे असतात. जय संविधान, जय संविधान, सगळं ठीक आहे. तर सांगायचं मतलब की अशा वेळेला त्यांनी काय केलं की हे सगळं ज्ञान भारतामधल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये संत होऊन गेले. त्यांनी त्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये हे आणलं आणि मग हा अध्यात्माचा सुकाळ झाला. ज्ञानेश्वरी लिहून तसं त्यांनी मराठी भाषेचा सुकाळ केला, तर तसं प्रत्येक घटक राज्यामध्ये असे त्या त्या भाषेचे लोक संत म्हणून जन्माला आले आणि त्यांनी हे सगळं संस्कृतमधलं साहित्य त्यांच्या भाषेमध्ये आणलं. नाथांनी तेच काम केलं, पण नाथांनी त्यांना समजून सांगितलं. पण त्यांचा जेव्हा संस्कृत भाषेचा आग्रह होता ना, तेव्हा नाथ एकदा सात्विक संतापाने त्यांना म्हणून गेले. काय म्हणून गेले? तुम्ही सारखं म्हणता संस्कृत भाषा देवांची भाषा, संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासून आणली असं ते म्हणायचे ना. म्हणजे नाथांना मराठी भाषेचा कसा अभिमान होता हे लक्षात घ्या. आणि नाथांनी शेवटी सांगितलं, हे बा मी तर लिहिणार भागवत प्राकृत भाषेतून लिहिणार, पण लक्षात घ्या, तुम्हाला मी खात्रीने सांगतो, माझा हा ग्रंथ तुम्हाला आवडला नाही तर मला सांगा, मी हे सगळे अध्याय समोर गंगावती त्याच्या गंगेला अर्पण करून टाक. मग कुठे कबूल झाले ते पंडित. आणि मग नाथांनी ते पूर्ण केलं तिथे. आणि जेव्हा ते सगळं ऐकलं आणि ते पंडित अगदी थक्क झाले. नाथांच्या नावाचा आणि भागवताच्या नावाचा त्यांनी जय जयकार केला. अहो, आपल्या मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा काशीत 450 वर्षापूर्वी अशा प्रकारचा अपूर्व सन्मान सोहळा झाला. 7 दिवस आणि 7 रात्री त्यांची मिरवणूक काढली तिथे. ते लोक इतके खुश झाले पंडित लोक की त्यांनी सांगितलं, हत्ती आणला, त्याच्यावर अंबारी सजवली, सांगितलं की नाथ बाबा तुम्ही तिथे बसा आणि तुमचा भागवतही तिथे ठेवा आणि आम्ही तुमची काशीतून मिरवणूक काढू. नाथांनी नकार दिला. नाही तर आमचा आजचा साहित्यिक असलं ना, लुगरीय साहित्यिक, तो म्हणला हा मी बसायला तयार, चला, कारण प्रसिद्धी हवी असते त्यांना. पण नाथ तसे नव्हते. त्यांनी प्रसिद्धीसाठी वाङ्मय लिहिलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. तुमच्या आमच्या कल्याणासाठी संतांनी वाङ्मय लिहिले. तेव्हा नाथांनी नम्र पण सांगितलं, मी काय तिथे बसणार आहे, भागवताची योग्यता भागवताच्या ठिकाणी, मी एक सामान्य मनुष्य. मग त्या भागवताची मिरवणूक निघली. म्हणजे किती कौतुक आहे आपल्या मराठी भाषा बोलण्याच्या दृष्टीने. नाथांचं कौतुक आहे. नाथांनी ज्या मराठीतून भागवत सांगितलं, मराठी भाषेचं किती सन्मान झाला हे याची कल्पना आपल्याला येईल. असे नाथांचं या ठिकाणी कार्य होत. अर्थात या नाथ भागवताला मराठी भाषेच्या संदर्भात जसं गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ही हिंदू लोकांची प्रस्थानत्रयी आहे. म्हणजे हिंदू लोकांनी या नरदेहामध्ये येऊन ह्या प्रस्थानत्रयी म्हणजे 3 ग्रंथांचा अभ्यास करायचा आणि भगवंताची प्राप्ती करायची आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची. तर ही झाली हिंदू लोकांची. पण आपल्या मराठी बोलणाऱ्यांची सुद्धा अशा प्रकारची प्रस्थानत्रयी आहे बरं का. त्याच्यामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांची गाथा आहे आणि नाथांचं भागवत आहे. इतकं स्थान या नाथांच्या भागवतांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर या भागवताची भूमिका तरी काय होती हो? या भागवताची भूमिका अशी होती की आपलं जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे आणि आपण नेहमी ईश्वराशी अनुसंधान ठेवलं पाहिजे. सर्व प्राणीमात्रांमध्ये आपण भगवंताला पाहिलं पाहिजे. आपण आग्रहानं सत्कर्म केली पाहिजे, निग्रहानं दुष्कर्म टाळली पाहिजे. जी आपण कर्म करू ती ईश्वराला अर्पण केली पाहिजे. देहाबद्दल आसक्ती ठेवता कामा नये. सत्ता, संपत्ती, त्यानंतर वेगळ्या वासना, विकार, मोह याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आणि जर अशी तुम्ही भक्ती केली तर देव तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे जन्म मरणाच्या या चक्रव्यूहातून तुमची सुटका होईल. हे भागवताचं थोडक्यात सार तुम्हाला या ठिकाणी सांगितलं.
दुसरा ग्रंथ लिहिला रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी स्वयंवर म्हणजे काय आहे? श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणीच्या लग्नाची ती कथा आहे. आणि असं म्हटलंय की हे रुक्मिणी स्वयंवर मोक्षदायी आहे, म्हणजे ही कथा, लग्नाची कथा मोक्ष देणारी आहे. आता आपल्या सगळ्यांची लग्न झाली आहेत, मग आपल्या लग्नाच्या कथाचा कार्यक्रम इथे ठेवायचं काही ठिकाणी आणि सगळ्यांना ऐकायचं का? अहो, ही कपाळ मोक्ष करण्याची आपली कथा आहे, ती मोक्षदायी आहे. याचं कारण काय? आपलं जे लग्न आहे एका जीवाचं दुसऱ्या जीवाशी लग्न आहे. तसं तिथं रुक्मिणी स्वयंवरामध्ये नाही आहे. रुक्मिणी स्वयंवरामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं म्हणजे शिवाचं, आणि ते कोणाशी लग्न आहे? जीवाशी लग्न आहे. आणि जीवाशिवाच्या मिलनाची ती कथा आहे. ती कथाच मोक्ष देणारी आहे. तुमच्या आमच्या लग्नाच्या कथा कपाळ मोक्ष करणाऱ्या आहेत, ती काही मोक्षदायी अशा कथा त्या ठिकाणी नाहीत. आपल्याला माहिती आहे आपण किती भरून पावलो आहोत. तर सांगायचा मतलब हा की अशा प्रकारचा हा रुक्मिणी स्वयंवर 1712 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. आणि याची एक ख्याती आहे बघा. जर एखाद्या मुलीचं लग्न लवकर जमत नसेल किंवा तिला इच्छित वर मिळत नसेल तर खरंच तिला आपण सल्ला द्या, रुक्मिणी स्वयंवराचं तू श्रद्धेनं पारायण कर, तुला निश्चित प्रसाद मिळेल. इतकी त्या रुक्मिणी स्वयंवराची ख्याती आहे. त्यानंतर नाथाने हरिपाठ हा ग्रंथ लिहिला. आता तुम्ही म्हणाल की माऊलीचाही हरिपाठ आहे. हो, आहे ना. दोन्ही संतांनी हरिपाठ लिहिला. याचा एकच उद्देश आहे की काय नाही, प्रत्यक्ष भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन करायचा. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. आता यज्ञाचा उपयोग नाही, आता दान धर्माचा उपयोग नाही, आता अर्चना करून उपयोग नाही. आता फक्त भगवंताचं नाव घेणं म्हणजे मोक्ष मिळणं, परमेश्वराची प्राप्ती करणं आहे. तर मग फरक काय आहे नाथांच्या हरिपाठाच्या अभंगामध्ये आणि माऊलींच्या? तर लक्षात घ्या, माऊलींचे जे हरिपाठाचे अभंग आहेत त्यांची संख्या आहे 27 आणि नाथांचे जे हरिपाठाचे अभंग आहेत त्यांची संख्या आहे 25. माऊलींच्या हरिपाठामध्ये 4 चरणांचा तो अभंग एक एक आणि नाथांच्या हरिपाठाचा 5 चरणाचा एक एक अभंग आहे. अशा प्रकारचा तो फरक. नाथांनी पुढचा जो ग्रंथ लिहिला तो भावार्थ रामायण. नाथांनी, आता माहिती आपल्याला आपल्या भारतामध्ये कितीतरी भाषेमध्ये रामायण आज आहे, पण मूळ रामायण हे वाल्मिकीचं संस्कृतमधलं आहे. त्यानंतर हिंदीमध्ये रामायण तुळशीदासांनी पण लिहिलं, हेही आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे. तसंच रामदास स्वामींनी आपलं नाथांनी सुद्धा 40,000 ओव्यांचा आणि 7 कांड असणारा हा भावार्थ रामायण ग्रंथ लिहिला की ज्याच्यामध्ये बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड ही सगळी 7 कांड आहेत. काय झालं, हा ग्रंथ चालू होता, जवळजवळ साधारणपणे 25,000 ओव्या त्यांच्या लिहून झाल्या त्या पूर्ण नाथांच्या. उत्तरकांड जवळजवळ संपत आलं होतं आणि तेव्हा नाथांनी काय लोकांसमोर विषय मांडला काय की आता मला निषेधावाना जायचं. लोकांपुढे प्रश्न पडला की आता हा ग्रंथ कोण पूर्ण करायचा? मग तेव्हा नाथ म्हणायचे तुम्ही काही काळजी करू, ती मी व्यवस्था करूनच निषेधावा जाईल तसं जाणार. आणि मग काय ती व्यवस्था केली नाथांनी? काय नाही, आपल्याला माहिती नाथांच्या घरी गावबा नावाचा एक मुलगा होता, ज्याला आपण मतिमंद म्हणू, वेडा म्हणू, बावळट म्हणू, मूर्ख म्हणू, काय नाही. तो मुलगा असा होता की गरिबाच्या घरातला होता, त्याला पुरणपोळी फार आवडायची. आता आई वैतागून गेली, ती गरीब होती, त्या कुठे रोज पुरणपोळ्या खाऊ घालणार. तेव्हा तिला कोणतरी सांगितलं नाथांच्या घरी रोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक. आली नाथांच्या घरी, याला सांभाळा तुम्ही, याला गोड फार आवडतो, पुरणपोळी फार आवडते आणि याच्याकडून चांगली कामं करून घ्या बरोबर, आणि याला फक्त पुरणपोळी खाऊ द्या म्हणे माझ्याकडे पाठवून. आणि असा तो गावबा तिथे राहील. आणि नाथांनी काय केलं, त्यांच्या लक्षात आलं आता हे आज जाहीर करू आपण काय करायचंय, भावार्थ रामायण कोणाला द्यायचे. सगळे लोक बसले आणि त्यांना सांगितलं की आता मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. आणि गावबा इकडे, गावबा उठला आला, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं हे उरलेलं भावार्थ रामायण तू पुरं कर. जवळजवळ 15,000 ओव्या त्या गावबानं पूर्ण केल्या. ते लक्षात. संतांची कृपा अशी असते बघ, काय नाही, कधी स्पर्शानं होते, कधी नजर टाकून होते, कधी एखादा शब्द मंत्र देऊन होते. नाथाने असं त्याच्या मस्तकावर स्पर्श केला आणि बघा त्यांनी सुंदर असा भावार्थ रामायणच्या, ज्याला आपण आजच्या भाषेत मूर्ख, बावळट, वेळा, मूर्ख असं म्हणतो, त्या मुलांनी हा ग्रंथ पूर्ण केला गावबा. तर हा असा एक भावार्थ रामायण त्या ठिकाणी ग्रंथ. नाथ यांनी हे सगळे ग्रंथ जे लिहिले ते शिकल्या सवरल्या लोकांसाठी, पण जे अडाणी आहेत त्यांच्यासाठी काय? हो, त्यांच्यासाठी सुद्धा नाथांनी गवळणी लिहिल्या, भारुडं लिहिली,
नाथांची काही स्फुट काव्य पण आहेत. त्याच्यामध्ये नाथांचा पांगळा आहे, नाथांचा आंधळा आहे, नाथांचा मुका आहे, नाथांचा पिसा आहे, छोटे छोटे अभंग आहेत. तर हे कशासाठी? सर्वसामान्य लोकांना हे कळत नाही ना. भावात रामायण लवकर कळणार नाही, नाथ भागवत त्याहून कळणार नाही. म्हणून ते कळावं त्यांना अध्यात्म, त्यांनाही पण देवापाशी जाता यावं, देवाची भक्ती करता यावी. त्यांना सुद्धा मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे, जन्म मरणाचं बंधन तोडण्याचा अधिकार त्यांना पण आहे. आणि म्हणून त्यांनी गवळणी दिली. आता ही जी गवळण आहे, आपल्याला माहिती की 4 युग झाले आतापर्यंत. 4 युगामध्ये भगवंतावर सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं असेल तर ती गवळणींनी केलं, गोपींनी केलं. यांच्या इतकं प्रेम देवावर कोणीच केलं नाही. तर गवळण म्हणजे मग नेमकी काय? आपल्याला माहिती की भजनाच्या कार्यक्रमामध्ये गवळणी म्हटल्या जातात. गवळणी फार गोड आहेत. गवळण ऐकायला इतका काय आनंद मिळतो की बस त्याचं नाव. तर अशा रीतीनं आपल्या मराठी चित्रपटामध्ये सुद्धा गदिमा जगदीश खेबुलकर यांनी अशा प्रकारच्या पुष्कळ गवळण लिहिल्या. तर काही नाही, हे जे अध्यात्म आहे ना ते थोडंसं शृंगाराच्या माध्यमातून सांगायचं, याला म्हणायचं गवळण. गवळण केव्हा म्हटली जाते? भजनातच गवळण म्हटली जाते बरं का. पण त्याची एक पद्धत अशी आहे की जेव्हा खेड्यापाड्यामध्ये किंवा शहरामध्ये भजनं होतात तेव्हा एक एक जण एकेकाचे अभंग म्हणतो. आणि आता भजन संपायची वेळ आली की मग 2-4 गवळणी होतात आणि भजन संपतं. म्हणजे भजन ही गवळण ही भजनाच्या उत्तरार्धामध्ये म्हणायचा प्रकार असतो. तर गवळणींचं भगवंतावर कितीही प्रेम होतं, ते प्रेम वर्णन करणारी अशा प्रकारची जी रचना तिला गवळण असं त्या ठिकाणी म्हणतात. आता या गवळणीमध्ये जे काही शब्द वापरलेले आहेत, नंदाचं नाव येतं, यशोदेचं नाव येतं, कृष्णाचं नाव येतं, राधेचं नाव येतं. त्यानंतर या ठिकाणी गवळण जे मुळात म्हटले, हे कोणाला म्हटले गवळण? गवळण म्हणजे तुमची आमची जी चित्तवृत्ती आहे ना त्याला गवळण म्हटले, ही गवळण आहे. आणि मग नंदराजा कोण आहे? नंदराज म्हणजे आनंद आहे. केवळ कृष्णाचा वडील नाही तो, त्याचा अर्थ आनंद असा होता. यशोदा कोण आहे? यशोदा म्हणजे कृष्णाची आई नाही, तर ही यशोदा म्हणजे सद्बुद्धी आहे. त्यानंतर कृष्ण कोण आहे? आपला आत्मा आहे. राधा कोण आहे? राधा ही भक्ती आहे. अशा रीतीने त्याचे अर्थ आहे. इंद्रिय म्हणजे गुरु आहे, गोपाळ म्हणजे इंद्रियांचा मालक आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रूपकात्मक अशा त्या गवळणी असतात. लक्षात घ्या की आदल्या दिवशी आपण झाडाला पाहिलं तर ती कळी असते, थोडंसं रात्रीच्या वेळेला पाहिलं थोडीशी ती उमरायला लागते आणि सकाळी उठून पाहिलं की एकदम फूल तयार झालेलं असतं. तर तसंच आहे की भक्तीची पूर्ण विकसित अवस्था त्याला भाव असं म्हणतात. भाव जेव्हा दृश्यरूप होतो तेव्हा ती भक्ती तयार होते. आणि भक्ती म्हणजे तरी काय, किंवा भक्तिभाव म्हणजे तरी काय? देवाविषयी पाझरलेला कळवळा म्हणजे भक्तिभाव. लक्षात घ्या, हे भाव सुद्धा वेगवेगळे असतात. शरीर जेव्हा शरीराकडे आकर्षित जातं त्याला प्रेमभाव म्हणतात. मन जेव्हा मनाकडे आकर्षित जातं, एक मन दुसऱ्या मनाकडे आकर्षित जातं, जेव्हा एक शरीर दुसऱ्या शरीराकडे आकर्षित जातं त्याला कामभाव म्हणतात. जेव्हा एक मन दुसऱ्या मनाकडे आकर्षित जातं त्याला प्रेमभाव म्हणतात. आणि जेव्हा एक हृदय दुसऱ्या हृदयाकडे आकर्षित जातं त्याला या ठिकाणी भक्तिभाव म्हणतात. हे लक्षात घ्या. अशा रीतीनं गवळींचा जो हा भाव होता. आता आपण पहा कोणत्या भावामध्ये बोलतो. तर रामचंद्र देखण्यांनी हा सुंदर चिंतन त्याच्यावर मांडलं, ते ऐकवतो आणि गवळण समजतो. वेदांचं तत्वदर्शी सौंदर्य म्हणजे गीता, गीतेचं ज्ञानदर्शी सौंदर्य म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचं भावदर्शी सौंदर्य म्हणजे नाद भागवत, नाद भागवताचं लोकदर्शी सौंदर्य म्हणजे गवळण. अशा प्रकारची कृष्ण भक्तीपर अशी ही एक रचना आहे. आणि सामान्य लोकांना हे आवडतं की कसं या गवळणींनं प्रेम केलं. अगदी साधं सुधं प्रेम, ते काय अगदी हायफायच असलं पाहिजे आणि खाली वाकून ते गुलाबाचं फुलंच द्यायला पाहिजे असं तर काही भाग नाही. तेव्हा अशा रीतीने सर्वसामान्य लोकांचं जे प्रेम असतं भगवंतावर ते हृदयापासून असतं. शरीराचा आणि मनाचा काही संबंध नसतो, डायरेक्ट हृदयाशी. हे हृदयाचे त्या हृदय जोडले.
आणि तो एक आनंद वेगळा मिळतो. जेव्हा हृदयात मिसळतो ना, तो स्वर्गीय आनंद असतो, दिव्य आनंद असतो, तो दैवी आनंद असतो. आणि तो फक्त भगवंताच्या प्रेमातच मिळतो, बाकी कुठेही नाही. तर अशा प्रकारची या ठिकाणी ही गौरव प्रकार तुम्हाला सांगितला. आता भारुड सांग. भारुड हा जो शब्द आहे ना, तर त्याचा मूळ शब्द त्याला बहुरूढ असा आहे. म्हणजे खूप वापरात असणारं, लोकप्रिय असं असणारं एक काव्य. त्याला इंग्रजीमध्ये फोक सॉंग म्हणतात. गवळणी किंवा भारुड हे फोक सॉंगमध्येच मोडतात. तर अशा प्रकारची जी भारुड आहेत ना, बहुरूढ त्याचा अपभ्रंश झालाय, भारूड. नाथांनी लक्षात घ्या, जवळजवळ 305 भारुडे लिहिली आणि 125 विषयावर ही भारुडे लिहिली. भारुडे ही सगळी रूपकात्मक असतात. एवढंच नाही तर ही भारुडं आपल्याला आत्मबोध करून देतात. अर्थात विनोदाच्या, उपहासाच्या, उपरोधाच्या सहाय्याने सर्वसामान्य लोकांचं मनोरंजन करणं, त्यांना दुर्गुणापासून दूर ठेवणं, त्यांच्यामध्ये सद्गुण निर्माण करणं आणि या माध्यमातून भगवंताच्या थेट जवळ जाऊन नेऊन पोहोचणं, याला या ठिकाणी भारुड म्हणतात. एक भारुड तुम्हाला मुद्दाम ऐकू. एक भारुड असं आहे नाथांचं. सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करतील, लवकर निर्दाळी तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी हडफड बोलते, बोडकी करतो तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नणदेचं कालतं किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन. तर अशा प्रकारचं ऐकायला आवडतं, म्हणणं वगैरे ते सगळं आवडतं. पण याच्यातला रूपक जर कळालं तर तो अर्थ आपल्याला कळतो. आपल्याला बघा, आता तुम्हाला काय किती काय माहिती, ही जी शेरशायरी चालते ना, जेव्हा लोक असतात तेव्हा मी असतो, मला काही कळत नाही अर्थ. तुमची काय परिस्थिती मला नाही. पण अशा असते बघा शेर, ते लोक असले का, जसे पूर्वी लोक असं इंग्रजी वर्तमानपत्र घ्यायचे बरं का, आणि समोर दर्शनी भागात लावून ठेवते. म्हणजे एखाद्यांच्या खोलीत गेला, अरे हे इंग्रजी वर्तमानपत्र घेतात, म्हणजे याची इंग्रजी चांगलं असलं पाहिजे बरं. आणि एकदा त्याला विचार, तुम्ही इंग्रजी बोलता येत नाही, असं वाचता येत नाही, तू इंग्रजी घेतो का? लोकांना असं वाटतं यांना इंग्रजी येतो. आणि इंग्रजीच्या पेपरला रद्दीचा भाव चांगला असतो. बरं चांगलं. तर सांगायचं मतलब हा की ही जी भारुडं आहेत ना, याच्यामध्ये रूपकात्मक अर्थ काढायला तर जर त्यातला आनंद अजून घेत आहे. आता बघा, याच्यामध्ये एक स्त्री आहे. ही स्त्री त्या ठिकाणी त्या भवानी आईला म्हणते की तू मला ताबडतोब प्रसन्न हो आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो. तर त्याच्यामध्ये तिन्ही वर्णन केलेला, म्हणजे तुमचा आमचा जीव म्हणजे ती स्त्री आहे. आत्मा, जीव हे अध्यात्मामध्ये त्याला लिंग नाही बरं का. आत्मा म्हणजे तुमचा असला, माझा असला तर तो आत्मा, आणि स्त्रियांचा असला तर ती आत्मा, असं नसतो. तर अशा रीतीनं या ठिकाणी जीव जो आहे शब्द आहे, पुरुष असला तरी त्याचा जीव आणि स्त्री असला तरी त्याचा जीव. तर हा जो जीव आहे आपला, तो जीव म्हणजे ती स्त्री आहे, संसार करणारी स्त्री आहे. आणि ती या ठिकाणी त्या भवानी आईला साथ घालते की तू त्या ठिकाणी मला ताबडतोब प्रसन्न हो. आणि ती काय काय मागण्या करते लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये तिने जो वर्णन केलेला शास्त्र आहे ना, हा शास्त्र म्हणजे कोण आहे? शास्त्र म्हणजे आपण ज्याला व्यवहार शास्त्र म्हणतो तो शास्त्र नाही. अहंकार, गर्व हा तो शास्त्र आहे. सासू कोण आहे? वासना ही सासू आहे. त्यानंतर या ठिकाणी जाऊ कोण आहे? कामना ही जाऊ आहे. त्यानंतर नणंद कोण आहे? ममता ही नणंद आहे. त्या नणंदेचे कार्य कोण आहे? द्वेष हे त्या नणंदेचे कार्य आहे. नवरा कोण आहे? काम आहे. दीर कोण आहे? क्रोध आहे. म्हणजे ह्या सगळ्या विकारातून मला देवा तू मुक्त कर. जेव्हा आपण विकारातून मुक्त होतो तेव्हाच परमेश्वराची भक्ती चांगली होते ना. सगळ्या अवस्थेत परमेश्वराची भक्ती नाही जमायची ना, कसं काय तू प्रसन्न होईल? परमेश्वराचं स्वच्छ पाहिजे, अंतःकरण स्वच्छ पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला. मग तसंच आहे की नाथाने सुद्धा या भारुडामधून हेच सांगितले
की आपल्यातले जे विकार आहेत ना हे सगळे जाऊ दे, विकार वासना, म्हणजे आपलं हृदय स्वच्छ झालं की मग आपल्याला परमेश्वराची कृपा होईल. अशा प्रकारचं ते भाग. नाथांचा पांगळा नावाचं एक अशी स्फुट कविता. आता आपल्या पांगळा म्हणजे काय, ज्याला चालता येत नाही त्याला आपण पांगळा म्हणतो. पण तुम्हाला माहिती का की नाथांचा जो पांगळा आहे ना तो तुमच्या आमच्यासारख्या धडधाकट लोकांना की जे संसारात पडले त्यांना सुद्धा परमेश्वराकडे चालवायला लावतो. इतकी ताकद आहे या पांगळ्यात. नाथांचा जो आंधळा आहे ना, आंधळा म्हणजे ज्याला दिसत नाही तो, पण नाथांचा आंधळासारखी तुमच्या आमच्यासारखी जे संसारात पडलेले लोक आहेत त्या डोळसांना तो परमेश्वराकडे जाण्या इतपत, पोहोचवण्या इतपत तो मार्गदर्शन करतो. असा तो त्या ठिकाणी नाथांचा आंधळा. नाथांचा मुका माहिती कसा, मुका म्हणजे ज्याला बोलता येत नाही, नाथांचा मुका मात्र कसा आहे, अहो तो ब्रह्मज्ञान सांगतो. आणि त्याचं ते ब्रह्मज्ञान ऐकलं की आपण अलगद देवाच्या पायाशी जाऊन पोहोचतो. आणि नाथांचा पिसा, पिसा म्हणजे वेडा मनुष्य, हा पिसा कसा माहिती का, नाथांचा पिसा आता तुमच्या आमच्या संसारात पडलेल्या शहाण्यांना देवाचं वेड लावतो. अशा प्रकारच्या या ठिकाणी नाथांचं हे सगळं साहित्य, त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगितलं. नाथांच्या चरित्रातले प्रसंग सांगतो, एक 2-3 प्रसंग सांगतो. तर नाथ महाराज हे दररोज गोदावरीचं स्नान करायचे. आणि नाथांच्या बद्दल एक वर्णन केलं जातं की नाथ महाराज हे संत होते, नाथ महाराज हे शांत होते, असं त्यांचं वर्णन केलं जातं. तेव्हा नाथ महाराज हे संत होते, शांत होते आणि श्रीमंत होते. तर नाथ महाराज हे शांत होते म्हणजे त्यांना राग कधी येत नसायचं. आपल्याला माहिती की सध्या तेव्हापासूनच आहे, कुठलंही गाव असो तिथे कुचाळक्या करणाऱ्या लोकांचे ओटा असतो. आज जर आपण पैठणला गेलं तर ओटा दाखवतात ना का तिथे, मी 2-3 वेळा पैठण पाहिजे. तर अशा तिनं ते कुचाळक्या करणारे लोक तिथे बसलेले असतात आणि ते नाथांना असे त्रास द्यायचे. मग असं ऐकलं होतं नाथांना राग कधी येतच नाही, असं आहे का, आम्ही आणायलाच नव्हतं. आणि मग काय केलं, एका मुसलमानची पोरतीने तयार केलं. ते पोरगं म्हणलं अरे राग आणणं, आम्ही तर हे आमचे बाय हात का गेल्या, तू मत काळजी मत करू, हम उनको राग आणून देते. तर सांगायचं म्हटलं त्यांनी काय करावं, नाथ आंघोळीला जाऊन तिकडून यायची वेळ झाली की पानं खावं, त्याचा सगळा तोबरा सोंका तोंडात जमा करावा आणि जवळ आले की पिचकारी मार. शांत ना 108 वेळा घडलं तरी नाथ शांत राहिले. शेवटी त्यालाच काय वाईट वाटलं, दुःख झालं. आणि मग ते नाथांच्या पाय चुकलं नाही, माझं खूप चुकलं, मला माफ करा. या ठिकाणी अशा रीतीनं या ठिकाणी त्यांनी माफी मागितली नाथांची. आणि नाथांनी काय केलं, अरे बाबा तू कसला चुकला, तुझ्यामुळं 108 वेळा मला गोदावरीचं स्नान झालं, मला किती पुण्य झालं, मी तुझा आभारी आहे. आणि असं म्हणतात की अशा रीतीनं नाथांनी यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, त्याला सुद्धा मोक्ष देऊन. नाथांच्या चरित्रामध्ये अजून एक प्रसंग असा आहे की नाथांच्या घरी देव जवळजवळ 3 नाव धारण करून 12-12 वर्ष राहिले. श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष, केशव म्हणून 12 वर्ष, उद्धव म्हणून 12 वर्ष. एकदा असंच घडलं, एक ब्राह्मण द्वारकेला गेला आणि द्वारकेला गेल्यानंतर श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं म्हणून त्याला सांगण्यात भगवान श्रीकृष्ण इथं नाही, नाथांच्या घरी पैठणला ते नोकर म्हणून काम करतात, गडी म्हणून काम करतात. आणि मग तो दर्शनासाठी थेट पैठणला. आता इकडे काय झालं की हा श्रीखंड्या नाथांच्या घरी खूप कामं करायचा की ज्याचं वर्णन मोरोपंतांनी या आर्येत केले. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो, स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरितो. सगळे कामं करावी त्या श्रीखंड्या. आणि एक दिवशी तो ब्राह्मण तिथे आला, श्रीखंड्याच्या लक्षात आला आता आपलं बिंग फुटेल, आणि म्हणून तो नाथाला सांगितलं मी आता गोदावरीचं पाणी आणतो बरं का कावडीनं. नाथ म्हणजे झाले बाबा लवकर लवकर ये बरं का, मी तुझी वाट पाहिजे. हां आता वाट पहा. आणि तू गेला आणि इकडे ती हाक आली. नाथांनी त्याला बोलावलं, तेव्हा त्यांनी सांगितलं नाथ महाराज की तुमच्याकडे श्रीखंड आहे का? हा नाही ना. अहो तो श्रीखंड गडी नाही, तुमचा गडी समजता काय, अहो तो देव साक्षात देवाचं रूप आहे ते. आणि मग नाथांनी कपाळाला
आणि मग श्रीखंड्या श्रीखंड्या असा धावा केला आणि मग त्या ठिकाणी श्रीखंड्या आला आणि मूळ कृष्णाच्या रूपात दोघांनाही दर्शन दिलं. अशा रीतीनं म्हणजे बघा नाथांना सुद्धा 36 वर्ष देव जवळ राहून ओळखता आला नाही. तुमचं आमचं असं आहे, आपल्याला देव प्रत्यक्ष नाथांसारख्यांना ओळखू आलं नाही. आपण की चाळकी पत्ती हो, आपण असं फक्त सांगायचं एवढी कोरोनाची पहिली लाट झाली, आपण शाबू देतात, देवाची कृपा आहे. दुसरी लाट होऊन गेली, आपल्याला काही नाही झालं, भले भले गेले, देवाची कृपा आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये आज आपण व्यवस्थित आहोत, ही देवाची कृपा आहे, हा देवाचा आशीर्वाद. देव प्रत्यक्ष भेटलाच पाहिजे असं थोडी आहे. तेव्हा नाथांना ओळखू आला नाही, ते तू आम्हाला कसं ओळखेना सांग. किती वेळ आपल्याला देव भेटून सुद्धा गेला असेल, आपली कामही करून गेला असेल, पण आपल्याला ओळखता नाही. नाथांना सुद्धा ओळखता नाही आलं, पण नंतर ओळखता आल्यानंतर प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना दर्शन. एक असा प्रसंग सांगतात की नाथांच्या जीवनामध्ये समता म्हणा, समानता म्हणा, ह्या ज्या आपल्या घटनेनं दिलेल्या गोष्टी आहेत ना, ह्या नाथांनी 450 वर्षापूर्वी कृतीत आणून दाखवलं. काय नाही, एक दिवशी ते स्नानाला गेले, दुपारची वेळ होती, गोदावरीचं वाळवंट तापलं होतं, एक महाराचं मूल अंगावर कपडा नव्हता, ते आता चटके बसत होते, ते विवळत होतं, आजूबाजूला खूप लोक होते, पण त्यांना काही कोणाला दया आली नाही. नाथ गेले, त्याला उचललं, आपल्या अंगावरचं उपरलं, त्याच्या डोक्यात घेतलं आणि ते राणू महाराजचं पोरग होतं, त्याला त्याच्या घरी नेऊन दिलं. बघा, अशा रीतीनं ह्याला आमच्याकडे नुसतं म्हटलं जातं, हा आमचा महाराष्ट्र आहे, शाहूंचा आहे, फुल्यांचा आहे, आंबेडकरांचा आहे, आणि त्यांनी जे काम केलं ते काम पुढं करतो आम्ही. नुसते लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोल्हेची भाषा. नाथ हे तसे नव्हते. नाथ हे कृतीतून सेवा प्रत्यक्ष करायची. नाथाने अशी समतेवर व्याख्यानं नाही दिली, कीर्तन प्रवचन नाही केली, ती समता अंगात बाणवून दाखवली, त्याप्रमाणे वागवून दाखवलं. लक्षात घ्या, आज आपण पाहतो आदमी चांद तक पहुंचा, आदमी चांद तक पहुंचा, मगर आदमी आदमी तक अभी भी नहीं पहुंचा. माणसं किती माणसापासून दूर आहेत. आज सुद्धा तुम्ही पहा ना, तो न्यूटन म्हणे सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि तेवढं ते सफरचंद खाली पडलं आणि त्याने काय म्हणे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. अहो, इथं माणसं रोज पडतायत, माणुसकी कधी शोधायची? ते विक्रम गोखलेंचे वडील चंद्रकांत गोखले नेहमी म्हणायचे, आम्हाला शाळा कॉलेजातून शिकवलं जातं, व्याख्यानातून सांगितलं जातं, समता, समानता, बंधुभाव, सहकार्य, आपुलकी, प्रेम, हे सगळं शिकवलं जातं, पण प्रत्यक्षात काय? शून्य. त्यांनी एक उदाहरण दिले की प्रत्येक गावाबाहेर महारवाडा आहे, मात्र 4थीच्या पुस्तकात समानतेचा धडा आहे. म्हणजे किती विपर्यास आहे आमच्या बोलण्यातून. नाथांनी हे सगळं कृतीतून दाखवलं आणि आपल्याला माहिती की मनभर बोलण्यापेक्षा कणभर कृती ही श्रेष्ठ असते. नाथांनी कृतीतून हा सगळा संदेश त्या ठिकाणी दिला. तर अशा रीतीनं या ठिकाणी हे नाथांच्या चरित्रातले हे सगळे प्रसंग आहेत. आणि आता शेवटाकडे वळतो, एक 5-10 मिनिटाचा शेवट करतो. थोडीशी उठायची घाई करू नका, बरं वाटतं. उठलं तर बरं वाटत नाही, मला वाईट वाटतं. तर नाथांचं एक महत्त्वाचं कार्य तुम्हाला सांगतो. त्यांनी काय केलं, नाथांच्या चरित्रात एक प्रसंग सांगितला जातो की एकदा त्यांना स्वप्न पडलं, त्या स्वप्नात आजान वृक्षाची मुळी त्यांच्या गळ्याला टोचत होती. त्यांनी नाथांना स्वप्नात दृष्टांत दिला की तू ताबडतोब ये म्हणे आळंदीला, माझ्या घशाला ती आजान वृक्षाची मुळी टोचती ती काढ. आणि मग नाथ महाराज गेले. लक्षात घ्या, माऊलींनी समाधी घेतल्यापासून 250 वर्ष तिथे काहीही झालं नाही, सगळं जंगल वाढलं. नाथांनी फार महत्त्वाचं काम केलं की माऊलीची समाधी शोधून काढली, तिचा जीर्णोद्धार केला, चौथरा बांधला आणि नित्य सेवा, नित्यपूजा नाथांनी सुरू केली आहे, हे लक्षात घ्या. तर तिथे जेव्हा ते त्या समाधीगृहात उतरले तेव्हा माऊली समोर बसल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी समोर होती आणि त्या मुळ्या मात्र खरंच त्यांच्या नरड्याला टोचत होत्या. नाथांनी त्या सगळ्या मुळ्या काढल्या. याचा एक अर्थ असा आहे, तो असा की ज्ञानेश्वरीमध्ये या लोकांनी काय केलं, कोणी पण आपल्या ओव्या घुसळून दिल्या आणि त्या ज्ञानेश्वरीची प्रत अशुद्ध केली. नाथ हे मराठी भाषेतले पहिले संपादक आहेत,
त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. 9033 ओव्यांची ज्ञानेश्वरी, शुद्ध ज्ञानेश्वरी नाथांनी सगळी तयार केली. ती कधी तयार झाली माहिती का? भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षातल्या षष्ठीला तयार झाली. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचा वाढदिवस त्या तिथीला होता. तर अशा नाथांनी तिथे ओव्या लिहिल्यात. आता इथून पुढं कोणी 52 पिशी सोनं आहे त्याच्यामध्ये भेसळ नका करू. तर मग नाथांनी त्यामध्ये 4 ओव्या स्वतःच्या लिहिल्या आणि त्यात एक ओवी फार महत्वाची आहे. ज्ञानेशाच्या पाठी ओवी करील जो मराठी, जाण अमृताचे त्याटी त्याने नरोटी ठेवली. अमृताच्या ताटामध्ये तुम्ही नारळाची करवंटी आणून ठेवल्यासारखं होईल, असं करू नका. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीची प्रत त्यांनी शुद्ध केली. हा सुद्धा एक फार मोठा कार्य या नाथांच्या हातून त्या ठिकाणी घडलं. आणि आता समारोपाकडे. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की मानवी जे जीवन आहे हे जीवन असं काही आहे की ते क्षणभंगूर आहे. त्यानंतर ते दुर्लभ आहे आणि ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी मिळाले. आपल्याला माहिती की आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा एकमेकांची आपण चौकशी करतो. मी तुम्हाला विचारतो तुमचं कसं काय, तुम्ही म्हणता माझं बरं आहे. तुम्ही मला विचारता माझं कसं काय, मी म्हणतो माझंही बरं आहे. पण दोघांचंही बरं नाही हे मात्र खरं आहे. ही परिस्थिती आहे बरं का. म्हणजे आपण असंच बोलतो. जो तुम्ही आम्ही प्रपंच करतो ना, हा प्रपंचच मुळात दुःखाचे मूळ आहे. चोहीकडे इंद्राणी डसल्यासारख्या वेदना करणारा आहे. विश्रांती कुठेही नाही, रात्रंदिवस तळमळच आहे. असा हा संसार आहे. आणि या संसारामध्ये आपण अडकून बसलो. बरं, किती अडकून बसलो तेही आपल्याला माहिती नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे पण. एखादा विद्यार्थी शाळा कॉलेजामध्ये जातो. आई वडील कोणत्या अपेक्षेने पाठवतात की मोठ्या अडीअडचणीच्या परिस्थितीतून आपण त्याला शिकवतो. त्यांनी उत्तम अभ्यास करावा, चांगलं शिक्षण घ्यावं आणि कुठेतरी नोकरी करावं. आणि ते काय त्याला नसते उद्योग सुचतात. आणि ते कसं त्याचे सगळं शिक्षण हे सगळं वाटोळं होतं त्या शिक्षणाच्या बाबतीत. तसं तुमचं आमचं झालेलं आहे. जसं शिक्षक सांगतो बाबा, आईवडील सांगतात बाबा असं नको करू, तसं संत तुम्हा आम्हाला समजावता. हा जन्म मिळालेला आहे, 84 लाख युनितून मिळाला आहे, परत मिळणार नाही. सावध हो, चांगलं वा, देवाला शरण जा. आपण पूर्वी गणित करायचो तेव्हा हातचा धरायचो, माहिती ना तुम्हाला. हातचा धरायचो जुन्या गणितामध्ये असायचं. 25 अधिक 25, 5 आणि 5 10, आणि मग एक त्याच आणि एक आकडा तो हातचा. आपण आपला संसार करताना देवाला हातचं कधी धरलंच नाही, म्हणून संसार जर चुकून गेलो. हो, चुकलं आपल्याकडे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे वीण जीवा सुख नाही. आपण कधी देवाला विचारलं, संतांना विचारलं. त्या शरद उपाध्यांचा असं सांगतात, मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, माझ्याकडे अनेक राजकारणी लोक येतात, मंत्री येतात, कौटुंबिक लोक येतात, मुलीचे लग्न, माझं प्रमोशन, मुलगाचं शिक्षण, मंत्री कोणी असतात तर आता मला तिकीट मिळेल का, मला मंत्रीपद मिळेल का, म्हणजे असं बरेच विचारतात. पण अजून मला कोणी आला नाही की मला गुरु मिळेल का हो, मला भगवंताची प्राप्ती होईल का हो, असं कोणी म्हटलं नाही मला. हे लक्षात घ्या ना. तेव्हा असं आहे. तर आपण सुद्धा नाथांना या निमित्तानं म्हणावं, कायमी उद्धार पावेन. माझा उद्धार होईल का हो नाथ महाराज? काय कृपा करील नारायण. नाथ महाराज, नारायण माझ्यावर कृपा करील का हो? त्यानंतर पुढे असं त्या ठिकाणी पहा की शेवटी ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. नाथ महाराजांना असं म्हटलं ना, कळवळून म्हटलं. शेवटी आपल्याला सुद्धा उपवर्ता यावी लागते, हे लक्षात ठेवा. आपल्याला परमेश्वर भेटला पाहिजे. या सगळ्या जेव्हा आपल्याला खूप खाल्ल्यानंतर त्रास होतो तेव्हा आपण काय करतो, आता लिमिटेड खायचं. तसं या संसारामध्ये किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, सगळी झाली की नाही फजिती आपली, तरी आपल्याला परत संसार करावा असं वाटतं. तेवढ्यापर्यंत आपल्याला वाटतं की खर्च टाकून द्या बरं का, आणि वेळ आली की आपण संसारावर चांगला ताव मारतो. तर अशी आपली परिस्थिती होते. तेव्हा नाथांना आपण म्हणावं की नाथ बाबा, माझा उद्धार होईल का हो, मला देव प्रसन्न होईल का हो,
माझं समाधान तुम्ही करा ना. मग या ठिकाणी लक्षात घ्या, नाथ महाराज नक्की त्यावेळेला म्हणतील, जेव्हा आपण आरशामध्ये प्रतिबिंब पाहतो आपलं, किंवा कधी कधी दिसत नाही. का दिसत नसेल बरं? तो आरसा स्वच्छ नाही. मग आपण त्याची धूळ बसलेली आहे, ओल्या फाडक्यानी छान आरसा स्वच्छ केला की काय होतं, आपल्याला मीचं प्रतिबिंब त्या आरशात दिसतं. म्हणजे आरसा स्वच्छ केला की काय दिसतं, मी दिसतो. तसं मी स्वच्छ केला की देव दिसतो. आणि हा मी स्वच्छ कसा करायचा हे नाथांनी त्यांच्या वाङ्मयातून सांगितलेलं आहे, साहित्यातून सांगितलेलं आहे. मग ते आपल्याला एवढंच म्हणतील की तू काय कर, तुझा मी मोठा कर, आपलं मी लहान आहे. बरं का, आपलं मी लहान आहे. ज्ञानेश्वरांचा मी किती मोठा होता, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयांची स्थिर, किंबहुना आचाराचर आपणची झालं. तुकोबांचा मी किती मोठा होता, अणु रेणू या हू ठोकळा, तुका आकाशा एवढा मी मोठा होता. आपण आपला मी मोठा केला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि ह्या मीला आपण मोठा केला आणि परमेश्वराचं नाव घेतलं. नाथ महाराज म्हणून शेवटी असं सांगतात, कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षांची गणना त्यात दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना. कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा.